की नेहमी शुभ कार्याची सुरुवात आरतीचं ताट हे महिलांच्याच हातामध्ये असतं आणि या स्पर्धेची सुरुवात देखील नारी शक्तीनेच अर्थातच प्रियाताईंच्या शुभ हाताने झाली होती. शेवटचा टॉसही त्यांच्याच शुभ हाताने झालाय. या मान्यवरांचा संपूर्ण मान्यवरांचा आशीर्वाद त्यांना मिळालाय, या खेळाडूंना मिळालाय आणि खेळाडू कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. हा 10 ओव्हरचा हा शो बुक केलाय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. ग्लॅडिएटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला सिद्धू आहे, एका बाजूला सुजल आहे. चला मी फायनलचा पहिला बॉल पडायचा अगोदर आमच्या स्टेजच्या समोर जे क्राऊड उपस्थित आहेत, खेळाडू उपस्थित, त्यांना विनंती करतोय मित्रांनो आता खाली बसून घ्या. जिथे मित्रांनो जागा मिळते तिथे मात्र आपली जागा तैनात करा, कारण की फायनलचा शो हाऊसफुल झालाय. खेळाच्या मंदिरात मात्र हे सर्व प्रेक्षक मायबाप उपस्थित झालेत. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष बागे सर आहेत, स्कोररच्या भूमिकेमध्ये शुभम शेडेकर तयार आहेत, ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये विकास सर तयार आहेत, कॅमेरामॅन तयार आहेत. जीटीसीच्या कॅमेरामॅन सोबत पाहतोय DPL सीझन 3 ची फायनल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी, स्ट्रायकिंग एंडवरती सिद्धू. ग्लॅडिएटर्स पहिला हमला करेल की ऋषी मात्र पहिलं यश मिळेल. ट्रिपल श्रीराम 11 प्रयत्न करतो पहिल्याच बॉलवरती खातं खुललं. केवायसी अप्रूव्ह. ओ कहाणी वेडी वेस्ट. एक धाव नाहीये, मिळणार 2 धावा. पुन्हा एकदा सिद्धू स्ट्राईक वरती. फायनलच्या मॅचचा प्रेशर थोडा वेगळा असतो मित्रांनो. जर हॅट्रिक घेतली गोलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थातच कोणत्याही गोलंदाजाने या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली तर शिवम शर्मा साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि सलग 3 चौकार आले तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिक इथे वाढवली जात आहेत आणि तेच पारितोषिक आपल्याला अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आपण पाहतोय डोंबिवली पश्चिम मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती साधनाताई गायकवाड देखील या मॅचचा आनंद घेतात, या स्पर्धेचा आनंद घेतात. प्रियाताईंसोबत त्या देखील उपस्थित आहेत. या क्रीडा स्पर्धेचा या क्रीडा नगरीमध्ये या युवकांना खेळताना पाहत आहेत. हे युवक ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये धडधडतायत, कहाणी लिहितात मित्रांनो, जिवंत ज्वाला ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋषी. ओ क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. ऋषीचं इंटेलिजन्स आजही काम करतंय आणि आजच्या दिवसामध्ये फेलियर नाहीये, सक्सेस. पारितोषिक आलाय जी भोईर साहेब यांच्याकडून, ते पारितोषिक आलेलं आहे. फायनलच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूंनी हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक घेतली, 500 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 चौकार लगावले तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
विकेट मिळाली आहे, ऋषीला ती विकेट मिळाली आहे. पण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये हेमंत आलाय. 10 खेळाडूंनी खेळत आहेत, एक खेळाडू कमी आहे संघामध्ये, पण तरी देखील लढतायत, खेळतायत, खेळाची धमक ठेवतायत. समोर देखील काही कच्च्या गुरुचा खेळाडू नाही आहेत. समोर देखील ट्रिपल श्रीराम 11 सारखा दाता संघ आहे. या बॉलवरती स्वीपचा फटका लाजवाब आहे. बॉल ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. सूरजची चांगली फिल्डिंग, डिफाईन लेग, सिंगल मिळेल, सिंगल मिळेल. एक एक धाव महत्वाची आहे, संघर्षाची आहे, कष्टेची आहे. प्रत्येक धावेवरती इथे मात्र हे खेळाडू काही ना काही घडवण्याचा प्रयत्न करतात. पडतच तर इतिहास घडवला जातो मित्रांनो. हा इतिहास वाचायचा आहे. कालच्या दिवसामध्ये इतिहास पाहिला गेला आणि आज मात्र त्या इतिहासाच्या पानांवरती काही ओळी ऍड करतायत आणि सुवर्ण अक्षरामध्ये कोणाचं, कोणत्या संघाचं, कोणत्या संघ मालकाचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. बॉटमॅन सिद्धूची जादू मैदानामध्ये चौफेर पाहायला मिळते. धावा 4, चौकार. ओ बॉटमॅनचा सुंदर वापर आपण पाहतोय. इंटेन्शन क्लिअर आहे, अटॅक करायचंय, तोडफोड करायची आहे. आता मात्र सुरू करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. पवन आतापर्यंत सगळ्या मॅच मध्ये पवनचा खेळ फार जबरदस्त जायला, पण या फायनलच्या मॅच मध्ये जरूर हात थोडेसे लटपटतायत, थरथरतायत, पायांना थोडीशी थरथरट भरली आहे, कारण की प्रेक्षकांची भरभराट पाहायला मिळते. आता मात्र पारितोषिक ऍड केली जातात. बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी पारितोषिक वाढवली जात आहेत. व्यासपीठावरती संदेश पाटील साहेब एन्जॉय करतायत आणि त्यांनी देखील आता पाहिलंय खेळाडूंनी मात्र सलग 3 चौकार मारले तर सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल सन्माननीय संदेशी पाटील साहेबांकडून, आणि सलग 2 चौकार मारले तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल संदेशी पाटील साहेबांकडून. पारितोषिक वाढलेत मित्रांनो, आणि पारितोषिक इतकी वाढली आहेत की एक एम्प्लॉई हायर करावा लागेल ही पारितोषिक डिस्बर्स करण्यासाठी. काल पारितोषिक इथे मात्र ऍड केलं जात आहे. कुणाल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि कुणालसाठी पारितोषिक आलंय प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपयांचं. अर्थातच सन्माननीय संदेशी पाटील साहेबांनी इथे मात्र कुणालवरती पारितोषिक लावलंय आणि बॅक टू बॅक 3 चौकार आले तर संतोष पेंडेकर सरांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल कुणालसाठी. ओ कुणाल गावडे केजी मैदानाच्या आतमध्ये गेलाय, पण आता खेळ ग्राम मध्ये चालणार नाही, खेळही केजी मध्येच पाहायला मिळतोय. कुणाल गावडे गोलंदाजी मार्क वरती, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालेला अश्विन. स्क्वॅट कट, लेट कट, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. भरपूर जागा बनवली, जागा बनवत असताना स्क्वेअर कट केलाय, लाजवाब स्ट्रोक. या खेळाडूचा देखील उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. मागच्या स्पर्धेमध्ये DPLच्या सीझन 2 मध्ये आपण या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवड झाली होती या खेळाडूची. तोच इन ऍक्शन आहे कुणाल गावडे. यावेळी देखील थोडेसे शफल होऊन खेळत, सिंगल मिळणार. इथे देखील धावफलकही पुढे जात आहे, धावा लागताय धावफलकावरती. 16 धावा लागलायत. शुभमचंही कौतुक आहे. पठ्ठ्यानी संपूर्ण 2 दिवसामध्ये डोळ्यात जणू काय तेल उठल्यासारखं चांगलं काम, प्रत्येक बॉल टिपलाय, कुठल्याही गालबोट स्पर्धेला लाभू दिलेला नाहीये. गुड वर्क. हेमंत भोईर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. चांगला खेळ हेमंतलाही करावा लागणार आहे. त्याला हे माहिती आहे की आपल्याकडे एक अतिरिक्त खेळाडू नाहीये, खेळाडू कमी आहे, खेळावा लागेल, खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग त्यालाही करावी लागणार आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, कला कौशल्य कलात्मक फटका तो नाही आलाय. डॉट बॉल. मयूरजी डॉट बॉल येतोय उजव्या साईडने चेअर अप. चौकार आला
डाव्या साइडनी चेअर अप होतोय, टाळ्याचा गजर केला जातोय कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. टाळ्या तर जरूर वाजल्या जातील कारण की प्रेक्षक मात्र आले तर यासाठीच. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. यावेळेस स्ट्रोक हवेत, बॉल हवेत नाच सरळ जाऊन बॉक्सच्या बाहेर. आणखी एक विकेट आली आहे. हेमंतला परतावा लागेल. बॉल गेला मैदानाच्या बाहेर. 1 more डाऊन. आणखी एक विकेट. वाह, प्रणय कदम यांच्याकडून शुभम यांच्यासाठी खूप चांगलं काम करतोय शुभम. मग तुलाही 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. वेल डन, गुड वर्क शुभम. असा चांगला खेळ करत राहा. प्रेक्षकांना बसायला जागा नाहीये, कॉम्बॉक्स मध्ये जागा नाहीये, व्यासपीठावरती जागा नाहीये. ही खऱ्या अर्थाने प्रचिती आहे डोंबिवली प्रीमियर लीगच्या सीझन 3 ची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो जर आमची स्पर्धा आवडत असेल तर. वा, काय टुर्नामेंट आहे. अंडरआर्म क्रिकेटला पंढरी देणारी ही स्पर्धा आहे डोंबिवली प्रीमियर लीग. पुढचा बॉल दर्शनच्या बॅटमधून स्विच हिट, उलटा खेळलाय, पुलटा खेळलाय, सिंगल मिळते. सिंगल डबल चौकार फार महत्वाचा आहे. प्रत्येक बॉल वरती एक नवी कथा लिहिली जाते. प्रत्येक आणि ही कथा वाचण्याचं आहे, ह्या कथेचे साक्षीदार होण्यासाठी हे सर्व प्रेक्षक आलेत आणि हे खेळाडू लढतायत. आज मात्र इतक्या पब्लिक मध्ये खेळाडूंना खेळायचं आहे. अंडरआर्म क्रिकेटचं हे यश आहे. भरभराट आपल्याला पाहायला मिळते आणि ऍक्शन रिप्ले ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र आपल्या स्क्रीनवरती दोघेही दिसत आहेत. ज्या दोघांमध्ये आता मात्र पुढचा बॉलचा 2 पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वरती दर्शन सोनार, गोलंदाजी मार्क वरती ऋषी दराडीला आपण पाहतोय. राऊंड विकेटने बॉल फेकेल. दर्शन तयार होतोय. ग्लॅडिएटर्स ब्लेड घेऊन तयार आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि दर्शनचं डिपार्चर डगआउटच्या दिशेने. विकेट. आणि मात्र आपण पाहतोय ही विकेट घेतली, ही प्राइसफुल विकेट होती. मग अनमोल दादांकडून सन्मान करण्यात येतो विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा. या विकेटसाठी ऋषीला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच अनमोलजी म्हात्रे साहेब. त्याच्याकडून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमधले प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक म्हणजेच काय तर या क्रिस्टल ट्रॉफीजही प्राप्त झालेल्या आहेत. थँक्यू सो मच अनमोल दादा. टॉस बॉक्स, टॉस चावेळी झालेलं आव्हान. 2 कॅप्टन्स एकमेकांच्या समोर. जे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं होतं ग्लॅडिएटरच्या कॅप्टनने, आम्ही 40 ते 45 धावांपेक्षा अधिक बनवण्याचा प्रयत्न करू, पण ऋषीने मात्र धावांवरती बाण ठोकलाय, धरण ठोकलाय. होईत मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. हो, इथे मात्र आताचा बॉल आपण पाहूयात. कॅप्टन समोर मात्र कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढत पाहायला मिळते, ही भिडंत आपल्याला पाहायला मिळते. कोणाचा विजय होईल ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ग्लास करण्याचा प्रयत्न होता. पावरती हा बॉल आदळला. लेग बायचा सिग्नल होता पंच सूरज म्हात्रे सरांकडून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20.
जीटीसीचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की घर बसल्या जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना असा फील येतो आपण मैदानाच्या आतमध्येच आहोत की काय. आणि आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे क्लोजअप घेतला जातोय या खेळाडूंचा फेस अगदी क्लिअर दिसतोय. क्वालिटी जीटीसीची क्वालिटी आहे आणि आशिष भोरची निष्ठावान सेना आहे आणि त्या सेनेचं खूप चांगलं काम पाहायला मिळतंय. यावेळेस आणखी एक विकेट पुन्हा एकदा दांडीगुल करतोय ऋषिकेश दरारे आणि त्याचा दरारा तुम्ही पाहताय मैदानाच्या आत. मेगा फायनलच्या मॅच मध्ये एक फायनल खेळाडू नडतोय, भिडतोय, लढतोय आणि मात्र हेही दृश्य पाहण्यासारखे राहिले. एक वरिष्ठ खेळाडू मैदानाच्या आत आले, त्याची सेल्फी घेतली आणि त्याला हे क्षणही लक्षात ठेवले जातील. पुढचा बॉल इथे देखील स्वीप केल्या बॉलला चांगली फिल्डिंग केली जाणार आहे. सूरज आहे टीप मध्ये, चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. पारितोषिक इथे मात्र ऍड केली जात आहेत प्रत्येक बॉल वरती. आता मात्र गोलंदाजांसाठी देखील पारितोषिक वाढवली जात आहेत. बॅक टू बॅक 2 विकेटला देखील सन्माननीय संदेश पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि फलंदाजी करत असताना अथर्वसाठी देखील पारितोषिक आले प्रत्येकी चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. ऑन साइडला टर्न केला, फटका सुंदर आहे. ओ काय फिल्डिंग, 100% कमिटमेंट आपल्या संघासोबत. आज मात्र मैदानामध्ये दखल घेतली सर्वांनी. कुठे हे पारडं जाते एक्झॅक्टली कळतही नाहीये. नियतीने कोणती स्क्रिप्ट लिहिली आहे ज्याप्रमाणे चेक 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 त्याचा व्हॉल्यूमचा वाढीचा ना थोडासा आवाज येत आहे का मयूर थोडासा व्हॉल्यूम वाढेल सांग, थोडासा आवाज येत नाही अजिबात. हॅलो हॅलो ओके ओके थँक्यू. या पण काही इथे सन्मानित करणार आहोत. थोडंसं थांबवतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समालोचकांना. आणि मी व्यासपीठावर सन्माननीय गोरखनाथ म्हात्रे साहेबांचा सन्मानित होणार आहे. मी विनय पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करावा. गोरखनाथ म्हात्रे साहेब आपण या, उर्फ बाळासाहेब यांचा सन्मानित होणार आहे. आणि मी विनय पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करावा. हा सन्मानित संपन्न होतोय गोरखनाथ म्हात्रे यांचा. सर्व आमच्या मान्यवरांचे आणि पाहुण्याचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत आम्ही. आपण इथे आलात आणि व्यासपीठात आपण शुभाव इथे वाढवली. यानंतर सन्माननीय गणेश पाटील साहेबांचा सन्मान इथे होणार आहे. गणेश पाटील साहेब इथे या, पेशाने वकील आहेत. गणेश पाटील यांचा सन्मान इथे होईल. आणि आकाश देवळेकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. आकाश देवळेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. गणेश पाटील साहेबांचा सन्मानित होतोय, जे पेशाने वकील आहेत त्यांचा सन्मानित संपन्न होतोय आकाश देवळेकर यांचे शुभ हस्ते. सुगंधी फुलांचा पुष्पगुच्छ, शाल आणि खूप चांगले मोमेंटो देऊन इथे सन्मानित केला जात आहे. यानंतर हेमंत मात्रे साहेबांचा सन्मानित होणार आहे. हेमंत मात्रे आपण सुद्धा या. आणि आकाश देवळेकर यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हेमंत मात्रे यांचा सन्मानित करायचा आहे. हेमंतजी म्हात्रे यांचा सन्मानित होतोय व्यासपीठावर आकाश देवळेकर यांच्या शुभ हस्ते. यानंतर आपण अजून एक सन्मानित करणार आहोत. व्यासपीठावर लक्ष्मण म्हात्रे उपस्थित आहेत. लक्ष्मण म्हात्रेचा सन्मानित होणार आहे. आणि मी विनंती करतो आकाश देवळेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण लक्ष्मण म्हात्रे यांचा सन्मानित करायचा आहे.
या उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत पुन्हा एकदा मयूर आणि एक मिनिट अजून एक सन्मानित करायचं आहे. राजेंद्र कोंडे इथे उपस्थित आहेत. राजन हेअर सलूनचे मालक आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा या. राजेंद्र कोंडे यांचा सन्मानित होणार आहे. आकाश देवळेकर यांच्या शुभ हस्ते आकाश यांचे वर्गमित्र सुद्धा आहेत. राजेंद्र कोंडे यांचा सन्मानित होतोय. राजन हेअर सलूनचे स्वतः ओनर आहेत, मालक आहेत. त्यांचा सन्मानित संपन्न होतोय. त्यांच्याच मित्रांच्या शुभ हस्ते आकाश देवळेकर यांच्या शुभ हस्ते. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मयूर आणि त्याचबरोबर मनीष कडे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. प्रेक्षकांना आता ही सूचना असणार आहे की मात्र जर बॉल बॉक्स क्रिकेट आहे ना, खूप कमी वेळेस बॉल जातो. मग जर बॉल डायरेक्ट तुमच्याकडे आला, तुम्ही कॅच पकडली तर तुम्हालाही 500 रुपयाचं पारितोषिक अनमोल दादा मात्र यांच्याकडून असणार आहे. पकडा कॅच, पकडा आता कॅच. 500 रुपये मिळतील तुम्हालाही. वा, मजा येईल मॅच मध्ये. मात्र जे फिल्डिंग टीमला बॅटिंग टीमला सपोर्ट करतात तेही म्हणतील मार एखादी बाहेर. इथे बॉल बाहेर निघतोय. खूप चांगली. वा, काय फिल्डिंग केली आहे. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. वा, सुजल आहेत परेश आहेत. वा परेश, काय फिल्डिंग केली आहेस. दर्जेदार. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. शेवटच्या क्षणापर्यंत थांबला आणि त्यानंतर बॉलला आतमध्ये ढकललाय. वा, काय फिल्डिंग एफर्ट्स आहेत. अप्रतिम. दर्जेदार फिल्डिंग एफर्ट्स. परागजी कदम साहेब यांच्याकडून पारितोषिक येत आहे. अथर्वसाठी 3 बॉल 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू. सागरजी रासम साहेबांकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि संघर्ष साहेबांकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक 3 बॉल 3. आणि त्याचबरोबर अथर्वसाठी पारितोषिक आलं आहे. महाडशी दहाड कुणालजी भावे सरांकडून देखील हॅट्रिक बाउंड्रीज साठी 500 रुपयाचं पारितोषिक. ओ मैदानाच्या आतमध्ये अख्खी इन्व्हेन्शन करतो. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्कूप खेळण्याचा प्रयत्न, पण या स्कूप मध्ये मात्र धावा तितक्या मिळाला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर होतो. आधीच मात्र शफल झाला होता. योजना बनवली होती कुठे फटका खेळायचा आहे. थर्ड मॅनला टार्गेट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला जो खेळाडू तैनात केला त्याच्या अवाक्याच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न. सर्व काही योजना उद्ध्वस्त करून टाकल्या गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने. लाख मोलाची स्पर्धा आहे. यावेळी देखील बॉल टप्पा पडतो आणि पडल्यानंतर मैदानाच्या बाहेर जातोय. डोंबिवलीकर आता म्हणाल का बॉल गेलाय कसा मैदानाच्या बाहेर. बॉल जातोय झटपट फटाफट. फॅन मुवमेंट आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना विनंती आहे, बघा मित्रांनो 500चं पारितोषिक आहे. डायरेक्ट कॅच पकडली तर आहे. टप्पा पडल्यानंतर बाउंड्री जाते. त्या बाउंड्रीला बॉल अडवण्याचा प्रयत्न करू नका. तसं कराल पडद्याच्या बाहेर या. बॉल तुमच्यापर्यंत येऊ द्या. तुम्ही बॉल पर्यंत जाऊ नका. तसं केलं तर पारितोषिक नाही मिळणार. फेअर कॅच पकडली तरच पारितोषिक मिळेल. संतोषी पेडणेकर साहेब यांच्याकडून अथर्वसाठी जर हॅट्रिक चौकार लगावले 3 बॉल 3 चौकार लगावले तर तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि डोंबिवली प्रीमियर लीगची जी रील बनवली आहे चेतन आणि दर्शन त्यांचेही मनपूर्वक आभार आहेत. चांगली रील. इथे देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीची कडा लागते. बाबू मिस्त्री चांगली फिल्डिंग करतोय. डिफाईन लेग वरती खेळाडू तैनात होता. चांगली फिल्डिंग करण्यात येते. धावफलक ते कुठे गेलाय ते सांगतील. शुभम धावा लागल्यात 35 धावा लागल्यात धावफलकावरती. मयूरजी 35 लागल्यात. फाईट होईल. केली जाते फाईट. मजा येते मॅचला. ज्याप्रमाणे 35 धावा बनतात. बॉल गरगर 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 फिरत येतोय मैदानाच्या बाहेर आणि इथं मात्र प्लेयर्स ज्याप्रमाणे एफर्ट लावतात. मान्यवर एन्जॉय करतात. मान्यवर देखील मैदानाच्या आतमध्ये या खेळाला फील करतात. पारितोषिकं तशी लावली जातात. प्रत्येक विकेटवरती पारितोषिकं वाढवली जातात. ही डीपीएल आहे. हा सक्सेस डीपीएलचा आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आहे. 3 विकेट मिळाली आहे पवनचे दस्ताने आणि त्यामध्ये विकेट मिळत असताना बॉलर्सला
येस मी विनंती करतोय आमचा कॅमेरामॅन जिथे मात्र तैनात आहे तिथे मात्र पाणी पडतंय पहा. कमिटी मेंबर्स थोडस लक्ष द्या. रिक्वेस्ट करतो आमचा स्क्वेअर लेगचा जो कॅमेरामॅन आहे तिथे मात्र पाणी पडतं. पण मैदानाच्या आतमध्ये कहाणी लिहिली जाते मित्रांनो. चला थोडस स्पीडअपही करा. स्पीडअपची ही आवश्यकता असेल. 10 वाजता आपल्याला सगळा काही शेड्यूल संपवायचा होता. मग मात्र आता 12ही वाजतील. ही स्पर्धा 2 नाही 3 दिवसांची राहिली आहे असंही म्हणावं लागेल. मग स्पीडअप 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 प्लीज. अथर्व आहे बंदुकीची गोळी निघाली पण काय अडवलाय पट्ट्यानी बॉल. थोडीशी मिस फिल्डिंग. पुष्करने अडवलाय बॉल. चांगली फिल्डिंग केली जाते. पुन्हा एकदा थोडीशी मिस फिल्डिंग. एकाचं रूपांतर 2 धावींवरती करतायत आणि 2च धावा मिळतील. वा पुष्कर काय बॉल अडवलाय. येऊन जाऊ दे विकास. एकदा तो ऍक्शन रिप्ले पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. जणू काय बंदुकीतनं जशी गोळी निघते ना त्याप्रमाणे बॅटला बॉल अडवल्यानंतर बॉल सरळ निघाला मिड विकेट वरती. पण पुष्कर उभा आहे. ट्रिपल एस श्रीराम 11 संघाची ही भिंत आहे जी भिंतीचा खऱ्या अर्थाने उगम झाला विजय स्टार संघामधून आणि आता मात्र मोठमोठ्या संघांमध्ये त्याची वर्णी लागते फिल्डिंगमुळे. चांगली फिल्डिंग. बाबू मिस्त्री बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. अथर्व बॉल गेलाय. वा मजा येईल. बॉल गेलाय कसा मैदानाच्या बाहेर. बॉल जातोय डोंबिवलीकर. बॉल गेलाय झट फट फटा फट आलाय चौकार. चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक 3 चौकार जर अथर्वच्या बॅटमधून आले तर ज्ञानगावकर ब्लॉक्स कडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक अथर्वसाठी येत आहे. पारितोषिकं वाढवली जात आहेत आणि आता मात्र या चौकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलंय अथर्वला. ते म्हणजेच संघर्ष तेरसे सावांकडून पारितोषिक इथे मात्र लावली जातात प्रत्येक बॉल वरती. ज्याप्रमाणे आयोजक प्रायोजक हे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये फील करतायत की आपला हा खेळ आपल्या हक्काची ही स्पर्धा. हे डीपीएल चे खेळाडू हे डीपीएल चे यंगस्टर हा डीपीएल चा यंग ब्लड मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 41 धावा फलकावरती लागला. 41 लक्ष्मणचा पुढचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फान लेग मध्ये हा बॉल थोडासा ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू स्ट्राईक इथे मात्र हवी आहे अथर्वला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती काय करते तो फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचचा प्रेशर डर सबको लगता है गला सबका सूखता है. अनुभव तुमच्याकडे किती आहे हे माहित नाही. खेळाचा आदर आम्ही करतो ऑपोजिशनचा नाही हे दाखवत असताना एक खेळाडू. फिल्डिंग ही तुमची शिल्ड असणं गरजेचं आहे. मार्वेल युनिव्हर्स मध्ये मला एक शिल्ड पाहायला मिळाली होती ती म्हणजे कॅप्टन अमेरिकेची. ती ढाल तोडता येत नव्हती आणि तोडण्यासाठी देखील थानोस सारखा प्रहार हवा होता आणि आता देखील खेळ तसाच करावा लागेल. ही शिल्ड जर तुम्हाला तोडायची तर प्रहार थानोस सारखे हवेत. लक्ष्मणचा पुढचा बॉल अथर्व तयार होतोय. डावी स्टिक सोडून झाला बॉल सिग्नल होतो म्हणजे वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन दाखवलं पुढे जात आहे. उत्कंठा वाढते प्रत्येक बॉल वरती धगधगी वाढते दडपण हे वाढतंय. लक्ष्मण तयार. येस त्याबरोबर एक सूचना असेल जी आमच्या खेळपट्टीच्या उजव्या दिशेला बिल्डिंग आहे त्यामध्ये जे रहिवासी आहेत त्यांना विनंती असेल आपण प्लीज पाणी खाली फेकू नका. कॅमेऱ्याच्या लेन्सवरती लेन्स खूप महाग आहेत. फक्त शेवटची आणखी 15 ते 20 मिनिटं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. मग त्यानंतर आम्ही नक्कीच तो डेसिबल आणखी कमी करू. पण ही 15 ते 20 मिनिटं प्लीज एवढी साथ दिली आहे अजून 20 मिनिटं प्लीज ही विनंती असेल. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने वळूयात. काय त्या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या होत्या. चित्त्याचा वेग दिसला चपळाई दिसली रनिंग बिटवीन द विकेट दिसली आहे. धावफलकही पुढे जात आहे. धावा लागल्यात धावफलकावरती. 45 बॅट्समनचं नाव काय स्ट्राईकला भाऊ?
सर्वेश आहेत. जयरागाई संघामधून अनेक वर्षापासून चांगला खेळ आहे हा खेळाडू. सर्वेशच्या बॅटमधून वा काय फिल्डिंग करतोय पट्ट्या. गुड फिल्डिंग तुषार वा प्रति फिल्डिंग करण्यात येते आणि आता मात्र त्या टाळ्याही वाजल्या जात आहेत आणि ही पुन्हा एकदा फॅन मुवमेंट आहे. हे पहा ही ती फॅन मुवमेंट आहे. टाळ्या होऊन जाऊ दे टाळ्या एकदा जोरदार. प्रेक्षक स्वतःवरती कंट्रोल करू शकत नाहीये. सेल्फी आणि फॅन सोबत देखील इथे मात्र फोटो काढला जातोय. क्या बात आहे. चला आता मात्र फॅन चला बाहेर जा आता. लक्ष्मणचा पुढचा बॉल. अथर्व स्ट्रायकिंग गेट वरती ज्याप्रमाणे अथर्व खेळतोय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती. ओ नो बॉलचा आउट कॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सूरज म्हात्रे सरणं पाहतोय. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये करण सावंत सरणं पाहतोय आणि दोन्ही पंचांचा हा आउट कॉल आला. नो बॉल. एक्स्ट्रा रन्स. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 47-47. 5 ओव्हर. पहिली 5 ओव्हर. या 5 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील. किती धावा बनवल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपले गोलंदाज स्वतःला सुरक्षित समजतील. ओ दबाव आपल्याला पाहायला मिळतोय आणि दबावाचा प्रभाव पडतोय बॉलिंग युनिट वरती. हे युनिट आतापर्यंत सर्व काही खूप चांगलं करत होतं पण आता मात्र त्यांचे हात थोडेसे शेवर करतायत. वातावरण तापमान जितकं गरम झालंय मैदानाच्या आतमध्ये तरी या खेळाडूंना थरथराट सुटली आहे. पण हे प्रेशर, या प्रेशर मधून कोणता खेळाडू पुढे येईल. या प्रेशर मध्ये कोणता खेळाडू दबंग अंदाज मध्ये खेळेल. दबंग अंदाज दाखवावा लागेल. दादागिरी थोडीशी दाखवावी लागेल. तेवर दाखवावे लागतील. जोहर मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागतील. स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका सुंदर आहे. तुषार आहे तो सब मुमकिन आहे. रनआउटची विकेटही मिळते. विकेट इथे मात्र येते रनआउटच्या स्वरूपात. पण काय फिल्डिंग. मी आधीच सांगितलं होतं ही शील्ड तोडायची तर थानस सारखा प्रहार हवाय. प्रयत्न तर करतोय ग्लॅडिएटर संघ पण पहिला डाव इथे मात्र कंप्लीट झालाय. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 49. टार्गेट असेल तर म्हणजे 50 धाब्यांचं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज ऋषी आला होता ज्याने 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अश्विनचा वापर केला त्याने 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये ऋषी पुन्हा एकदा आला 4 धावा खर्च केल्या. चौथं षटक 13 धावा सूरजचा वापर. 5व्या षटकामध्ये बाबूचा वापर, लक्ष्मणचा वापर 11 धावा. या धावा बनवताना विकेट्सही गेले. सुरुवात सिद्धेश आणि सुजलने केली. सुजलचं खातं खुललं नाही. सिद्धेशने धावा बनवल्या. हेमंतने कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला तो देखील मैदानाच्या आतमध्ये टिकू शकला नाही. कुणाल मैदानाच्या आतमध्ये आला त्याने चौकार मारला तोही थांबला. त्यानंतर आपण पाहतो दर्शन मैदानाच्या आतमध्ये सिंगल सोबत पुढे गेला. विकेट मात्र लगेच दर्शनची आली. पण अक्षय मैदानाच्या आतमध्ये गेला त्यांनी थोडीशी साथ दिली. पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न पण खऱ्या अर्थाने या धावांचा स्काय स्क्रॅपर उभा केला ग्लॅडिएटर टीमसाठी अथर्वने. त्याचा परफॉर्मन्स वाखण्यायोग्य राहिला या फिनालेमध्ये, या ग्रँड फिनालेमध्ये, या ग्रँड शो मध्ये. आणि आपण आता मात्र आपल्या स्क्रीनवरती पाहतोय या क्रिस्टल ट्रॉफीज, या चमचमत्या ट्रॉफीज. सध्या तरी या ट्रॉफीजचा क्रेज आहे. सध्या तरी या क्रिकेटचा क्रेज आहे आणि या DPLच्या स्पर्धेचा क्रेज आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही सर्वजण या स्पर्धेमध्ये आतुरतेने पाहतात, वाट पाहतात. कोणता खेळाडू, ज्या खेळाडूला आज सकाळपासून पाहतोय, आज या प्रत्येक खेळाडूचा फॅन बेसही थोडा निर्माण झालाय आणि त्याला मात्र पाहिलं जात आहे विजय कोणाचा होईल. या क्रिकेटच्या न्यूट्रल फॅन्सने आपला एक संघ निवडलाय, रंग निवडलाय. कोणत्या रंगाचा विजय होईल, कोणत्या संघाचा विजय होईल, कोणत्या संघ मालकाचं नाव त्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल ह्याचं उत्तर शोधायचंय. हे उत्तर आपण शोधतोय. या उत्तरासाठी प्रत्युत्तराचा खेळ अर्थात दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. चला प्लीज 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 अकू.
शेवटची मॅच DPL चा हंगाम, शेवटची इनिंग. नाण्याला असतात दोन बाजू. पहिली सरली, दुसरी पाहायची आहे. जिंकण्यासाठी लक्ष किती आहे तर पूर्ण 50 धावेंचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. पहिली ओव्हर घेऊन जो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय किरण. किरण आला बॉलिंग ट्रॅक वरती. मग मात्र ज्या किरणनी छाप सोडली आहे, लक्ष्मी 11 संघाला बिलॉंग करतो. अंडरआर्म, ओव्हरआर्म सगळं क्रिकेट चांगलं खेळतोय. त्याच्या समोर डोंबिवली नगरीतला अंडरआर्म क्रिकेटचा एक सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याचं नाव ऋषिकेश दराडे आहे. विजय कोणाचा होणार आहे? ट्रिपल एच श्रीराम 11 की मात्र ग्लॅडिएटर्स जिंकेल एक. आणि जसा पहिला बॉल पडेल बोलूया तर मग गणपती बाप्पा. पहिलाच नो बॉल, नो +1, 2 धावा. काय रे, हे सगळ्यांच्या जर्सीज वेगळ्या वेगळ्या कलरच्या आहेत. DPL वेगळ्या वेगळ्या टीम मधून खेळल्यात, पण मात्र आता एकत्र येऊन एका टीमला सपोर्ट करतायत. पवन शेट्टी स्ट्रायकिंग एंडवर. किरणचा पुढचा बॉल, या बॉलवरती देखील वेग प्रचंड होता, पण बॉल लेग बाहेर. आणखी एक वाईट बॉल उजव्या बाजूला आहेत. असं वाटतंय ना आपल्याला की मात्र ट्रिपल एच श्रीराम 11 संघाचे समर्थक उजव्या बाजूला आहेत. एक चांगला डॉट बॉल येऊ द्या, डावी साइडही पेटून उठेल, पण तो डॉट बॉल टाकेल का किरण? एक चांगला बॉल, आणखी एक खराब बॉल आहे. आणखी एक नो बॉल, नो +1. हा फायनलचा प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी 2 धावा ऍड केल्या जातील. ट्रिपल एच श्रीराम 11 मैदानाच्या आतमध्ये धावा चेस करण्यासाठी उतरलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. जरूर मात्र आपण पाहतोय शहरीकरण झालंय आणि आजूबाजूच्या परिसराने खूप चांगला प्रतिसाद दिलाय आणि तुमच्या प्रतिसादाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तितकंच सपोर्ट मिळालाय आणि चांगली शक्ती मिळाली. आवाजाचा डेसिबल जरूर आता मात्र आम्ही थोडंसं कमी करतोय, पण फायनलचा मॅचचा आवाज तर थोडासा कमी होणार नाहीये. बॅट मधून मात्र बॉलचा आवाज येतच राहील. या खेळाडूंच्या मेहनतीचा आवाज मात्र तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तो आवाज मात्र कोणी थांबवू शकणार नाहीये. गोलंदाज इथे मात्र बदलला जातोय. धावा झाल्या धावफलकावरती तामाचे 5 आणि आता मात्र सिद्धूचा वापर. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू येतोय. ऋषीच्या विकेट साठी आता मात्र पारितोषिक आलंय. गोलंदाज सिद्धूसाठी ऋषीची विकेट घेतली तर 500चं क्लॅश प्राइज. अनमोल सेवामन मात्र साहेबांकडून स्क्वॅकचा हा फटका. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. पहिलाच बॉल आपण पाहतो सिद्धूचा. आतापर्यंत दुसरा गोलंदाज आलाय, पण पहिला लीगल बॉल आता पडलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र आपण पाहतोय रेशीने इथे मात्र सामना जर जिंकवला, शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला, ट्रिपल एच श्रीराम 11 संघाने हे टायटल जिंकलं तर अनमोल बाबन मात्र साहेबांकडून तब्बल रोख रक्कम ₹1000 पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल.
सिद्धूचा पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फिल्डर कीपर देखील फिल्डर बनतोय. आपली जागा ती नाहीये, आपली जागा ट्रॉफी उचलण्यासाठी निर्माण करायची आहे आणि नवनिर्माण जागा बनवायची असेल तर हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. एक नवा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल. कुणाचा विजय होईल? ट्रिपल एस श्रीराम 11 की ग्लॅडिएटर्स. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा फार लेग मध्ये येतो. हा बॉल मुकेश कडे येतोय आणि मुकेश सर्वांचा आवडीचा खेळाडू आहे. मुकेश साठी खूप चांगलं सपोर्ट होत असतं. कालपासून पाहतोय जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुकेश असतो ते हस्त खेळतं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. ही मुकेशने कमावलेली मेहनत आहे. ह्या टाळ्या मुकेशने कमावल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दर्शनकडे हा बॉल जातोय. एकच धावेतून मात्र मिळेल. एकेका धावेने धावफलक पुढे जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतात आता म्हणजे 9. सिद्धू येतोय. पहा मनीष सर पहिल्या षटकामध्ये किरणचा वापर केला त्याने मात्र एकही चेंडू फेकला नाही. सिद्धूचा वापर केला त्याने 5 चेंडूमध्ये एकही इलिगल बॉल फेकला नाही. सिद्धू वाटतोय प्रॉपर डोंबिवलीचा, कारण की डोंबिवलीमध्ये अनाधिकृत गोष्टींना जागाच नाही. डायरेक्ट केडीएमसीचा हातोडा. अधिकृत गोष्टींना जागा आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. ओ टॅपचा फटका. ऋषी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आज मात्र झगडतोय. सिद्धू देखील सांगतोय या बॉल वरती विकेट हवी होती. ऋषीच्या विकेट साठी तर मैदानामध्ये आलो होतो. ग्लॅडिएटर्सचं स्वप्न मैदानामध्ये घेऊन तर धावतोय. या संघ मालकांचं स्वप्न घेऊन हे 22 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावतात. रंग उधळायला सुरुवात केली आहे आणि म्हणतात ना मार्चचा महिना तर रंगांचाच तर महिना आहे, कारण की मार्चच्याच महिन्यामध्ये होली फेस्टिवल आपल्याला पाहायला मिळतोय. पण डोंबिवलीचा कार्निवल सर्वजण एन्जॉय करतायत. डीपीएस सीझन 3. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा लागल्या धावफलकावरती. पहिला बॉल फेकण्याच्या अगोदरच किरणनी 5 एक्स्ट्रा दिल्या होत्या, पण मात्र सिद्धूने चांगला कमबॅक केलाय. मग आता किरण येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली बॉलिंग करावी लागेल. पठ्ठ्याला चांगला खेळ खेळावा लागेल. समोर देखील ऋषी सारखा एक मोठा खेळाडू आहे. चांगला बॉल हाताला. इथे विकेट मिळेल का? नॉट स्ट्रायकिंग एंड वरती फेकी करतोय. डायरेक्ट हिट नाही लागली आहे. पवन बचावलेत सेफ आहेत. डॉट बॉल. ज्या खेळाडूंनी एक चेंडूही फेकला नव्हता, 5 खर्च केले होते, त्यांनी तो पहिलाच बॉल डॉट टाकलाय. हीच तर खेळाची ओळख आहे. आणि आपण नेहमी हेच म्हणत आलोय ना मयूरजी, की वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा अद्भुत खेळ आहे क्रिकेटचा. इथे देखील वेगाने चेंडू हाताळला, पण मात्र हा बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर असेल. व्हाईट बॉल आहे. आणि त्याचबरोबरीने सध्या तरी एका स्पर्धेची चर्चा सुरू आहे. प्रेसिडेंट कप इंडिया 2026 जी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे दादोजी कोंडे स्टेडियम ठाणे इथे 31 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत. आणि त्या स्पर्धेचे जर तिकीट्स तुम्हाला हवे असतील तर मात्र तुम्ही बाळादादा म्हात्रे यांच्याशी जाऊन संपर्क करा. तुम्हाला ते तिकीट्सही मिळतील. 1 करोड रुपयाचं पारितोषिक आहे त्या टेनिस बॉलच्या स्पर्धेला. फ्री तिकीट आहे आणि ते फ्री तिकीट तुम्हाला मिळणार आहे.
पहा दादा मात्र यांच्याकडे ते तिकीट मिळेल. नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा जर तिकीट हवं असेल तर. किरण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, सिद्धू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, दर्शन मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर लक्ष्मी इलेव्हनचा टॉप ऑर्डरचा बॅटर अजय कसा लांब राहील. अजयने मात्र पारितोषिक लावली आहेत. गोलंदाजी करणाऱ्या सिद्धू, किरण आणि त्यासोबत दर्शनसाठी जर हॅट्रिक घेतली तर अजयकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पण आता नुकताच जी अनाउन्समेंट झाली प्रेसिडेंट कप, 1 करोड पारितोषिक कोणाला मिळेल, कोणत्या संघाला मिळेल. आणि जर तुम्हाला तिकीट्स हवे असतील, दादाजी कोंडो स्टेडियम मध्ये ती मॅच पाहायला तुम्हाला जायचं असेल, तुमच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्या खेळाडूला पाहायचं असेल, जसं की कालच केतन म्हात्रेला 7वी कार मिळाली. केतन म्हात्रे कल्याण डोंबिवलीचा अभिमान, जो भारत भ्रमण करतोय आणि भारत भ्रमण करत असताना खूप चांगलं नाव क्रिकेटच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीचा पुढे नेतोय. त्याला पाहायचं असेल तर संपर्क साधा सूरज म्हात्रेशी, तिकीट तुम्हाला मिळेल. कबू म्हात्रेशी संपर्क साधा, तिकीट तुम्हाला मिळेल दादाजी कोंडे स्टेडियमची प्रेसिडेंट कपची. आणि इथे मात्र ते पारितोषिक लागतंय. 3 बॉल 3 चौकार लगावले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अनमोल दादांकडून ते पारितोषिक असणार आहे. चौकार येतोय पवन शेट्टीच्या बॅट मधून तो चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा लागल्यात 22 धाव फलकावरती. आणि जर समीकरणाचा तुम्ही विचार करताय, 18 बॉल आणि 28 धावेची आवश्यकता आहे. शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, भोंगे वाजतायत, डोंबिवलीकर नाचतायत, कारण डोंबिवली प्रीमियर लीग ची ही फायनलची मॅच आहे. तिसऱ्या पर्वाची ही मॅच आहे. मजा येते. 18 बॉल 28. तीन बॉल 3 चौकार लगावले तर अमोल दादा मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बावीस धाव फलकावरती लागला. 22. तो खेळाडू नाही तर मात्र पारितोषिक आलंय, फलंदाजा नाही तर मात्र पारितोषिक आलंय. जर जे बॅनर आपण पाहतोय त्या बॅनर मध्ये संदेशी पाटील साहेबांच्या बॅनरला किंवा सन्माननीय रसिकाताईंच्या बॅनरला जर बॉल लागला तर त्या फलंदाजाला देखील 500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. पण हिट करावं लागेल. बावीस धावा फलकावरती. 18 चेंडू 28 धावांची गरज. 18 मध्ये 28 करायच्या आहेत. आताचा बॉल आपण पाहतोय, टप्पा पडला, बॉल थोडासा वळतोय, वळण पूर्ण घेतोय, पण पंच देखील आमच्याकडे वळत आहेत आणि सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्रा एफर्ट्स थोडेसे टाकावे लागतील. धावसंख्या धाव फलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सूचित करण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. डीप येत असताना आपण बॉल पाहतोय आणि एकच धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते म्हणजे 24-24. थँक्यू. 24 धावा लागल्या धाव फलकावर. अमोलजी पांचाल साहेब यांच्याकडून मुकेश यांना हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
आणि इथे देखील अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तरी एकदा चोटी होईल का तर नाही घेतली जाणार आहे. इट्स अ व्हाईट बॉल. परागजी कदम साहेबांकडूनही मुकेश यांच्यासाठी हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिका लागतायत मुकेश साठी ते लागतायत. मुकेशही सातत्याने चुका करतोय. इथे देखील पुन्हा एकदा स्वीप खेळले होते, भरपूर सफल झाले, आतमध्ये आले, स्वीपचा फटका खेळले होते पण बॅट आणि बॉलचं काही कनेक्शन होत आहे तर नाही होत आहे. लेग बाईसच्या स्वरूपाची ही धाव सिंगल मिळेल. धावफलक पुढे जात आहे. हृदयाची उत्कंठा वाढते, शिगायला आली आहे. मॅचच्या समीकरणाकडे जर तुम्ही जात असाल, पाहत असाल तर जिंकण्याचं समीकरण आहे 16 बॉल आणि 24 धावेची अजूनही आवश्यकता आहे. एखादी चौकार मारावा लागेल, तो मारेल का? एखादी विकेट घ्यावी लागेल, ती घेतली जाईल का? पुढचाही बॉल फक्त लीफ केलाय. आणखी एक चुकीचा बॉल टाकलाय मुकेशनी. आणखी एक व्हाईट बॉल. 16 बॉल 23 धावेची आवश्यकता. डीपीएल ची स्पर्धा. ट्रॉफी कुठल्या संघ मालकाकडे जाईल? ट्रॉफी कुठल्या खेळाडूकडे जाईल? कुठल्या कर्णधाराकडे जाणार आहे? सलगचे व्हाईट बॉल्स आलेत. पुढचा बॉल यावेळी सिफ्टचा फटका खेळलाय. कुणाल, वा कुणाल, काय फिल्डिंग केली आहे कुणालनी. वा 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 वा, टाळ्या वाजल्या पाहिजे, याहून जोरात वाजल्या पाहिजेत. काय अडवलाय बॉल. आणि हे पहा, ही फॅन मुवमेंट आहे. मागच्याही वर्षी हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली होती आणि आता मात्र पैशाची उधळण त्याच्यावरती करण्यात येते. पण विनंती आहे, लक्ष्मी आहे मित्रांनो, पहिला ती उचला, त्याच्या हातात व्यवस्थित द्या. विनंती आहे, यानंतर आपण ही अशी उधळण पैशांची करू नका. ही कडकडीची विनंती असेल. कुणीही यानंतर पैशांची उधळण करायची नाहीये. तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, सरळ त्याच्या खिशामध्ये येऊन तुम्ही देऊ शकता. प्लीज, लक्ष्मी आहे, इज्जत करा. लक्ष्मी आहे म्हणून आपण आहोत मित्रांनो, ही इज्जत करणंही गरजेचं आहे. आणि 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय, ते अमोल दादांकडून लागलंय, अनमोल दादांकडून आलंय कुणाल साठी. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला इरादा बदलला, स्पष्ट केलं की हा बॉलही मैदानाच्या बाहेर नाही तर लेगसिकच्या बाहेर. आणखी एक व्हाईट बॉल. इथे देखील शेवटच्या क्षणाला स्कोअर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे डॉट बॉल टाकलाय की नाही टाकलाय, व्हाईट बॉल. सूरज मात्र शेवटपर्यंत मुकेशच्या काळजाशी खेळतायत, भिडतायत, तेही म्हणतायत थांब जरा, तुझ्याही हृदयाची धडकन जी आहे ना ती धक 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 आमच्यापर्यंत ऐकायला येऊ दे. व्हाईट बॉल. आणखी एक अवांतर स्वरूपाची धाव. जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर मात्र अजूनही 15 बॉल आणि फक्त 20 धावेची आवश्यकता आहे. एखादी चौकार, ट्रिपल एस श्रीराम 11 संघाचं वर्चस्व, पण एखादी डॉट बॉल, त्याचबरोबर एखादी विकेट तर मात्र तुम्हाला ग्लॅडिएटर संघही कमबॅक करताना पाहायला मिळेल. 15 मध्ये 20. यावेळेस गोळीच्या बिगाडी निघालाय, कुणाल आहेत आणि स्कोअर लेग वरती कुणाल आहे. मग मात्र ही भिंत आहे, ग्लॅडिएटरची भिंत आहे, तिचं नाव कुणाल गावडे आहे. काय फिल्डिंग करतोय खेळाडू. आणखी एक वेळेस चांगला बॉल अडवलाय, सिंगल मिळणार आहे. 14 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. चौदा बॉल 19. कोण जिंकेल? डीपीएल ची स्पर्धा कुणाच्या नावावरती लागेल? मेगा फायनलची मॅच यावेळेस सचेक केलाय. मुकेशही खेळतोय. मुकेशलाही माहिती आहे की इथे देखील आपल्याला एखादी विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे.
यावेळेस स्विचचा फटका खेळलाय तिथे देखील चांगलं प्रोटेक्शन कॅप्टन होत आहेत. चांगली फिल्डिंग आणि जशी चांगली फिल्डिंग करण्यात येते समोरून प्रेक्षक आहेत ते सांगतात आम्ही ग्लॅडिएटरचे समर्थक आहोत, आम्ही टाळ्या वाजवू. पण मात्र जर एखादी चौकार आला तर उजव्या दिशेचे समर्थक वाजवतील टाळ्या. मग हे देखील बघण्यासारखं राहिलंय ना की समर्थकांनी आपापली जागा घेऊन ठेवली आहे, त्यांनी आपापल्या स्टॅट्स पकडल्यात. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण उलटा खेळलाय. स्विचितचा प्रयत्न केला होता, वेगाने बॉल फेकलाय, आदळलाय, पण त्यानंतर पवनही अगदी थोडस असमंजस्यतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 17 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल 17 ओव्हर मॅच. हॅलो एक छोटीशी अनाउन्समेंट इथे आम्ही करत आहोत. जसं मगाशी मनीषने उल्लेख केला की येणाऱ्या 31 तारखेपासून 31 मार्चपासून 5 एप्रिलपर्यंत दादोजी कोंडदेव येथे खूप मोठी क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे, म्हणजे प्रेसिडेंट कप. आणि या प्रेसिडेंट कपमध्ये प्रेक्षकांना फ्री ऑफ कॉस्ट पास देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही जाऊन तिथे स्पर्धा ती बघू शकता आणि स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. आणि प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेतेसाठी पारितोषिक आहेत. कॅश प्राईज 10,000 रुपयाचं आणि 10,000 रुपयाचे वाउचर्स सुद्धा आहेत. ते निश्चित भाग्यवान प्रेक्षकांना दिले जातील. त्यामुळे निश्चित तुम्ही कबू मात्रे यांशी संपर्क साधायचा आहे. यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कबू मात्रे यांना या स्पर्धेच्या पासेससाठी. ते पासेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच. पण प्रेक्षकांना एक विनंती असेल, मॅच संपल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत, विचारलेत प्रश्न की कुठे मिळतील पासेस. मग मात्र मॅच संपल्यानंतर तुम्ही नक्कीच कबू यांच्याशी संपर्क साधू शकताय. आणि हे आपण आपलं समालोचन कक्ष पाहत आहे. मग आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना हे बघा, हे असतं यश DPLचं. समालोचन कक्षामध्ये कुठेही जागा तुम्हाला मिळत नाहीये. जिथे मिळते, ज्याला चेअर मिळाली तो पकडून ठेवतोय. आमची खुर्ची खऱ्या अर्थाने धोक्यात आली आहे. 12 बॉल 17 सिद्धू बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा, बॉल ट्रॅव्हल होतोय मागच्या दिशेने आणि फिल्डिंग केली जाते. चांगली फिल्डिंग, चांगला अडवलाय, किसन आहे तिथे, चांगली फिल्डिंग केली जाते. एकच धाव मिळणार आहे. 11 बॉल 16 हवेत. तीन बॉल 3 विकेट्स घेतल्या, 3 बॉल 3 चौकार लगावले. तर अनमोलजी मात्रे साहेब यांच्याकडून तब्बल आता 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. थांबा, श्वास घेऊ द्या, बॅट घेऊ द्या. ऋषी सांगतोय थांब थोडासा, मलाही पाहू दे. 11 बॉल आणि 16 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 11 बॉल मध्ये अजूनही 16 हव्यात. या बॉलवरती बॉलला पूर्णपणे चेस केलाय, शेवटपर्यंत गेल्या बॉलवरती वाईट बॉल असेल. आणि हॅट्रिक घेतली तर मात्र तनयजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सिद्धूला असेल. इथे समोर खेळलेत, व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, पण मात्र हेही पाहण्यासारखं राहिले. सिंगल डबलच येत आहेत. रोख लावलाय सिद्धूनी, थांबवलंय दोन्ही बॅटर्सला. विकेट मिळाली नाहीये आणि आता ही प्रेक्षकांची बॅटल सुरू आहे. कधी टाळ्या उजव्या बाजूनी, कधी टाळ्या डाव्या बाजूनी, कधी टाळ्या समोरून वाजतायत. हाच तर तो क्रिकेटचा खेळ आहे ज्याने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वेड लावलंय. 10 बॉल 14. यावेळेस अंकेशच्या अंगाला पायाला बॉल आदळतोय, पण मात्र ग्लॅडिएटर्स त्यांचा धन्यवाद मानतायत. ही मजा आहे क्रिकेटच्या खेळाची. चला विशाल या, आपणही या. सनी आपणही या.
चला भरपूर विलंब झालाय प्लीज. आणि पहा ही खरी खेळाडू वृत्ती आहे ना. अंकेशने लगेच बॅटरला सांगितलं की माझ्याकडून झालं, चुकून झालंय, त्यांनी माफी मागितली आहे. वा अंकेश, चांगला खेळाडू आहे. कालचा दिवस ज्यांनी गाजवला, 74 धावा, 4 विकेट. 9 मध्ये अजूनही 13 हव्यात. 9 बॉल 13 धावेची आवश्यकता असणार आहे. 9 बॉल 13. इथे देखील आणखी एक स्वीपचा फटका पण कुणाल गावडे आहे. काय फिल्डिंग करतोय कुणाल गावडे. कुणाल गावडेसाठी आणखी एक वेळ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा 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 कुणाल गावडे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला पैसे मिळतील, ट्रॉफी मिळतील, पारितोषिक मिळेल, पण या ज्या टाळ्या वाजतात ना, या कधी विसरत नाही खेळाडू. आणखी एक वेळ जोरदार झाल्या पाहिजेत कुणालसाठी. वा कुणाल काय खेळलाच पठ्ठ्या. चांगला खेळ, चांगला खेळ. प्रेक्षकही काय साथ देत आहेत. डोंबोलीकर तुमचाही प्रतिसाद खूप चांगला आहे. बघा आम्हाला इथे एनर्जी लाभते आहे. आठ बॉल वरती जिंकण्यासाठी अजूनही 12 धावेची आवश्यकता आहे. 8 बॉल 12 हव्यात. हात पाय नक्कीच थरथर होत आहेत. 8 बॉल 12 ची आवश्यकता ना. डेलिकेट टच केला बॉलला. थर्ड मॅन वरती किसन. प्रत्येकाने हात डोक्यावरती ठेवलाय. प्रत्येकाच्या तोंडातनं तुम्हाला ते हे ऐकायला मिळत आहे. किसननी प्रयत्न केला, बुटाच्या कोणाला बॉल लागला, तो थांबला मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं होतं ना की हेच तर खरं क्रिकेट आहे. इथे मयूर सर हात पाय असे लटपट करत असतात. 7 बॉल आणि अजूनही 11 धावेची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. आता मात्र मॅच येऊन ठेपली आहे कुठे तर मॅच आली आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. येस, चला कॅमेरामॅन प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करा. होऊन जाऊ दे एकदा जोरदार. दाखवा प्रत्येक प्रेक्षकाला. हे सगळ्यात तुमच्यामुळे यश लाभलंय DPL ला. तुमच्यामुळे डोंबिवली प्रीमियर लीग यशस्वी ठरली आहे. जे काही आहात ते तुम्ही आहात. प्रेक्षक म्हणजे प्रेक्षक मायबाप आहे. स्वतःसाठी देखील टाळ्या वाजल्यात पाहिजेत एकदा जोरदार. दर्शन सोनार बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. जर दर्शनने हॅट्रिक घेतली तर तनयजी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल चांगला हाताळलाय, वेगाने टाकल्यानंतर पवनला आणलाय स्ट्राईक वरती. हो काय मॅच काय ती मॅच रंगतीये, काय तो सामना रंगतोय. 5 बॉल 9 धावा अजूनही करायच्या आहेत. कोण जिंकणार DPL सीझन 3 कोणाच्या नावावरती राहणार आहे? ग्लॅडिएटर्स की मग SSS श्रीराम 11. थोडे मागे रहा. चला
आणि मात्र त्यासोबत आणखी एक पारितोषिक आले. धन्यवाद, थँक्यू सो मच अनमोलजी म्हात्रे साहेब. त्यांच्याकडून प्रत्येक समालोचकाला वैयक्तिक 500 रुपयाचं पारितोषिकही आलं. थँक्यू सो मच अनमोल दादा, आपलंही कौतुक आहे. पहिला बॉल तर चांगला हाताळलाय. आता हा जो पॉज आहे, हा जो विलंब आहे, हा विलंब हृदयाचा ठोका वाढवणार आहे. कारण पवन शेट्टीने आतापर्यंत खूप काही केलंय, चांगलं केलंय. पण दर्शन सोनारही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तोही लढतोय, तोही भिडतोय आणि तोही खेळण्यासाठी आलाय. या बॉलवरती अगदी आपण पाहिलं कुणाल आहे. कुणाल कडून चूक होणार नाहीये. कुणाल एक चांगला खेळाडू आहे, चांगला अडवलाय बॉल, सिंगल मिळेल. चार बॉल जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये अजूनही 8 हव्यात. ऋषिकेश दराडे स्ट्रायकिंग एड वरती आहे. दर्शन सोनार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. श्रीराम 11 की मात्र ग्लॅडिएटर. हा बॉल स्विच आणि इथे बॉल निघालाय, मैदानाच्या बाहेर गेलाय आणि डोंबिवलीकर बॉल जातोय कसा, बॉल गेलाय झट पट फटा पट. वा, काय चौकार लगावलाय पवननी, मोक्याच्या क्षणाला मारलाय चौकार. नो साठी सर तुम्हीच या. येस अंकित सर तुम्हीच या, चेक करा. जेडी थांब, जेडी थांब. फेअर डिलिव्हरी आहे. चौकार नक्कीच आहे पण फेअर डिलिव्हरी आहे. पण मात्र मॅच अजूनही खूप जवळ आहे. 3 बॉल 4 धावेची आवश्यकता आहे. ऋषिकेश दरारांनी तो चौकार मारलाय, त्यानंतर त्यांनी सांगितलंय त्याचा दरार आहे. पण रोशन आता इथून चांगला खेळ करावा लागेल. दर्शन सोनारला चांगला खेळ करावा लागणार आहे. एखादी डॉट बॉल मॅच मध्ये ग्लॅडिएटरचाही कमबॅक करून देईल. 3 बॉल 4. इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला शोक आपण पाहिलात. कुणाल गावडे काय खेळतोयस, वाह, काय कमिटमेंट दाखवतोय पठ्ठ्या, काय खेळतोय पठ्ठ्या. त्याला मिड विकेट वरती उभा केलाय. स्कोअर लेग पासून काव कॉर्नर कव्हर करेल एवढी चांगली फिल्डिंग करतोय. 2 बॉल आणि मात्र आता जिंकण्यासाठी किती हवेत. 2 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 3. कोणाच्या नावावरती लागेल DPL, कोण बनेल इथे किंग. 2 बॉल 3. दोन बॉल 3 धावेची आवश्यकता आहे. पवन असेल आणि इथे देखील हा बॉल चांगला टाकलाय का, की मात्र व्हाईट बॉल आहे. नाहीये आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. उजव्या बाजूकडून आवाज ऐकायला मिळतोय. 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. सगळ्यांना हवी होती DPL. 365 दिवस वाट पाहतो आम्ही डोंबिवली प्रीमियर लीगची. मग आली आहे DPL, त्याची फायनलची मॅच आहे. 2 बॉल 2 धावेंवरती सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल 2. दर्शन सोनार, त्याच्या समोर पवन शेट्टी, ग्लॅडिएटरच्या समोर ट्रिपल एच श्रीराम 11. पवन शेवटपर्यंत लढतोय, त्यालाही माहिती आहे त्याचा खेळ त्याच्या घरी पाहिला जातो.
पण आज संपूर्ण डोंबिवली बघते आहे. डोंबिवली प्रीमियर लीगचा हा थरार रंगतो आहे. 2 बॉल 2 काय मॅच रंगली आहे. व्हॉट मॅच. इथे देखील समोर खेळलेत बी मध्ये बॉल. फायनलची मॅच, फायनलची मॅच आणि मेगा फायनलची मॅच आली आहे. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता असणार आहे. हॅलो हॅलो चेक 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 चेक. सगळे शांत आहेत. सगळे आपल्या जागेवरती उभे आहेत. सगळ्यांना बघायची आहे डीपीएल ची फायनल जिंकतय कोण. 1 बॉल 1 धावेवरती मॅच आली आहे. जर डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 3 आवडत असेल, दोन्ही टीम्सला सपोर्ट करत असाल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वा, जोरदार जोरदार टाळ्या वाजतायत. 1 बॉल 1 धावेचा हा थ्रिलर आहे. 1 बॉल 1 धावेवरती मॅच येऊन ठेपली आहे. ऋषिकेश दलाल यांनी आतापर्यंत काय केलं ते नाही लक्षात ठेवलं जाणार. आता काय करतोय ते लक्षात ठेवलं जाईल. दर्शन सोनार तू काय केलंयस तेही लक्षात ठेवलं जाणार नाहीये. आता काय करतोयस ते जास्ती लक्षात ठेवलं जाईल. 1 बॉल 1 पण जसा बॉल डिलिव्हर करतोय तसा सगळ्यांना विनंती आहे वाजवा एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. गोलंदाज दर्शनला इथे मात्र कामयाबी प्रसिद्ध करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी हा बॉल नाही आगीचा गोळा फेकावा लागेल. पण रेशे स्वाकी गेट वरती 1 बॉल 1 डीपीएल आणि हा बॉल कॅच ऑफ सायकल वरती थ्रो. इव्हेंटफुल डीपीएल कंप्लीट आणि डोंबिवली प्रीमियर लीग चा चॅम्पियन संघ रंग उधळलाय आणि आपल्याला पाहायला मिळतोय ट्रिपलस श्रीराम 11 डीपीएल सीझन 3 चा चॅम्पियन. बोलो जय श्रीराम.